गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसला सुरुवात केली. आपण गॅस लॉज वगैरे स्टडी केलेत. ओके. पुन्हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, त्याच्या व्हॅल्यूज, डिफरंट व्हॅल्यूज, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स आपण स्टडी केलं आहे. आता या टॉपिकचं एक मोठं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला काही डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. हे लेक्चर छोटं असणार आहे कारण पुढचं डेरिव्हेशन ह्या लेक्चरमध्ये कव्हर होणार नाही. तसं झालं की लेक्चर एक तासाचं होईल, त्यामुळे हे एक छोटंसं लेक्चर असणार आहे. तर ह्या डेफिनेशन बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहेत आणि फॉर्म्युले आपल्याला जेई नीटसाठी लागणार आहेत. ओके. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बॉईल्स लॉ स्टडी केला आहे, चार्ल्स लॉ स्टडी केला आहे, गे लुसॅक लॉ स्टडी केला आहे. अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ, pressure of given mass of a gas is inversely proportional to volume provided that temperature is constant. बरोबर आहे. then Charles law, volume of given mass of a gas is directly proportional to its absolute temperature provided that pressure is constant. आणि गे लुसॅक लॉ असतो ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. याशिवाय आपण डाल्टन्स लॉ स्टडी केला आहे. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, तो डाल्टन्स लॉचा असतो इन केस ऑफ मिक्सचर ऑफ गॅस टोटल प्रेशर एक्झर्टेड इज सम ऑफ पार्शियल प्रेशर. आता बघा, ॲट रूम टेम्परेचर गॅस मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन. ते possess different velocities in different direction. At room temperature, gas molecules are in random motion. They possess different velocities in different direction. During random motion, gas molecule collide with each other. Collision is perfectly elastic collision. So speed of gas molecule will remains constant. Magnitude of velocity will remains constant, but direction of velocity will be abruptly changed. Again, gas molecule collide, its velocity will abruptly change, direction of velocity will abruptly change. Number of times gas molecule undergoes collision. Okay, so overall motion of gas molecule is along a zigzag path, and this motion is called as Brownian motion. Okay, this motion is called as Brownian motion. This motion is just like motion of pollen grains in colloidal solution. It's called as Brownian motion. तर आता बघा, in between any two successive collision, gas molecule always travel along a straight line path, and this straight line path is called as free path. A straight line path traveled by gas molecule between any two successive collision is called as free path. Okay, आता ही free path suppose करा lambda 1, this is free path lambda 2, this is free path lambda 3, this is free path lambda n. So free paths are different in magnitude. बरोबर आहे. So we find average free path किंवा mean free path. So average path length traveled by gas molecule between any two successive collision is called as mean free path. Average path length traveled by gas molecule between any two successive collision is called as mean free path. Okay, so mean free path, lambda mean, formula आला lambda 1 plus lambda 2 up to lambda n divided by n. मीन फ्री पाथसाठी अजून पण काही फॉर्म्युले आहेत. हे डेरिव्हेशन नाही आहेत, आपल्याला फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. सो लॅम्बडा मीन इज इक्वल टू 1 अपॉन √2 पाय डी स्क्वेअर एन. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, डी इज डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. ओके, देन दूसरा फॉर्म्युला है लैम्बडा मीन इज इक्वल टू के टी अपॉन √2 पाई डी स्क्वेअर पी. ओके, तर हे फॉर्म्युले आहेत फॉर मीन फ्री पाथ. पी इज प्रेशर, टी इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सो आता बघा,
मी मगाशी म्हटलं तसं ॲट रूम टेम्परेचर गॅस मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन, दे पजेस डिफरंट व्हिलॉसिटीज इन डिफरंट डिरेक्शन. बरोबर आहे. ड्युरिंग कोलिजन गॅस मॉलिक्यूल कोलाइड विथ इच अदर. इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन मॉलिक्यूल ऑलवेज ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, बट ड्यू टू कोलिजन ओव्हरऑल पाथ विल बिकम झिगझॅग. याचा अर्थ मी एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आता हायलाईट करतोय. इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन motion of molecule is always uniform in which magnitude as well as direction of velocity will remain same. ओके, बरोबर आहे ना. बघा, कोणत्याही दोन कोलिजनमध्ये मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतोय अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, आणि जर स्ट्रेट लाईन पाथ असेल तर मॉलिक्यूल असेल त्याची व्हिलॉसिटी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज इन डिरेक्शन विल रिमेन्स कॉन्स्टंट. सो इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन मॉलिक्यूल ऑलवेज परफॉर्म युनिफॉर्म मोशन, but overall motion is a non-uniform motion. Overall motion is a random motion. तर आपण फ्री पाथ स्टडी करत होतो. अ स्ट्रेट लाईन पाथ ट्रॅव्हल बाय मॉलिक्यूल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज फ्री पाथ. फ्री पाथ्स आर डिफरंट इन लेंथ, म्हणून आपण ॲव्हरेज फ्री पाथ फाइंड केली तर याला आपण म्हटलं मीन फ्री पाथ. तर यावर एकदा जेईला क्वेश्चन विचारला होता. फ्री पाथ्स आर डिफरंट फॉर डिफरंट मॉलिक्यूल but mean free path is common to all. Okay, आता free path lambda is directly proportional to mass of molecule. It is inversely proportional to density of molecule. It is inversely proportional to square of diameter of molecule. It is directly proportional to absolute temperature, and it is inversely proportional to pressure of gas molecule. So mean free path is directly proportional to m. m म्हणजे mass of single gas molecule. Mean free path is directly proportional to mass of molecule. म्हणजे मॉलिक्यूलचं मास इन्क्रीज झालं तर मीन फ्री पाथ देखील इन्क्रीज होईल. इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. जेवढी डेन्सिटी कमी असेल तेवढी मीन फ्री पाथ जास्त असेल. It is inversely proportional to d square, square of diameter of molecule. Diameter जेवढा कमी असेल तेवढी मीन फ्री पाथ जास्त असेल. It is directly proportional to temperature. Okay, absolute temperature. So with increase in temperature, mean free path will also increase. लक्षात आलं. With increase in temperature, molecule gains additional thermal energy. As a result of this, internal energy of molecule will increase. So mean free path will increase. It is inversely proportional to pressure. क्लिअर झालं. मीन फ्री पाथचे फॉर्म्युले लक्षात आले. 1/√2 पाय डी स्क्वेअर एन. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. पी म्हणजे प्रेशर. के म्हणजे बोल्झमन कॉन्स्टंट. टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इवन मीन फ्री पाथ विल डिपेंड अपॉन साईज ऑफ मॉलिक्यूल. ओके, मीन फ्री पाथ इट विल डिपेंड अपॉन साईज ऑफ मॉलिक्यूल. क्लिअर झालं. फ्री पाथबद्दल मी काय काय सांगितलं बघा. तर पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट हा पॉईंट मी पुन्हा पुन्हा हायलाईट करतो आहे. इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन मोशन ऑफ मॉलिक्यूल इज ऑलवेज युनिफॉर्म. दिस मोशन इज अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ इन विच magnitude as well as direction of velocity is constant. But due to collision, there is abrupt change in direction of motion. So overall path is non-uniform. Overall path is a zigzag path. So overall motion will become non-uniform motion. Clear झालं. Free paths are different for different molecule. Mean free path is common to all. Average जर आपण घेत असेल तर ॲव्हरेज या सगळ्या मॉलिक्यूलसाठी कसा असेल, कॉमन असेल. तर आता बघा, ज्या वेळेला कोलिजन होतं, कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे. आता इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणतात? अ कोलिजन इन विच कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल विल रिमेन्स कॉन्स्टंट. दिस कोलिजन इज कॉल्ड ॲज परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. आता मॉलिक्यूल जरी नंबर ऑफ टाइम्स कोलाइड झाले तर या कोलिजनमध्ये त्यांचा स्पीड कॉन्स्टंट राहतोय, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहते. म्हणजे बिफोर कोलिजनचं मॉलिक्यूलचं स्पीड सपोज करा 10⁵ मीटर पर सेकंड असेल तर आफ्टर कोलिजन देखील त्याचा स्पीड किती राहील? 10⁵ मीटर पर सेकंड. सो कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे. सो देर इज नो चेंज इन स्पीड ऑफ मॉलिक्यूल. देर इज नो चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ व्हिलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल. स्पीड कॉन्स्टंट आहे
Therefore kinetic energy will remains constant, कारण kinetic energy directly proportional to v square. बरोबर आहे. So kinetic energy will remains constant, but due to collision direction of velocity will change. Therefore overall velocity will change. Velocity ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टरच्या केसमध्ये नुसती डिरेक्शन जरी बदलली तरी ओव्हरऑल वेक्टर चेंज होतो. बरोबर आहे. त्यामुळं इन केस ऑफ ब्राउनियन मोशन ऑफ मॉलिक्यूल velocity will continuously change, but magnitude of velocity will always remain constant. क्लिअर झालं. आता बघा, at room temperature molecule possess different velocities, they possess different direction, so we find mean velocity. A mathematical average of velocity possessed by individual gas molecule is called as mean velocity. A mathematical average of velocity possessed by individual gas molecule is called as mean velocity. Suppose करा at room temperature first molecule ची velocity आहे c1, सेकंड molecule ची velocity आहे c2, लास्ट molecule आहे त्याची velocity आहे cn. देन mean velocity आली, mean velocity is equal to c1 plus c2 dash 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 cn upon n. लक्षात आलं. A mathematical average of velocity possessed by individual gas molecule at given temperature is called as mean velocity. ओके, mean velocity चे बाकीचे रिलेशन देखील आहेत. सो mean velocity पहिला फॉर्म्युला, हे फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. 8 kT अपॉन पाय एम, 8 kT अपॉन पाय एम. आता कालच आपण बघितलंय अंडर रूट के अपॉन एम इज नथिंग बट आर अपॉन कॅपिटल एम. मग अजून एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला मीन व्हिलॉसिटीचा 8 RT अपॉन पाय कॅपिटल एम. एक लक्षात ठेवायचं, बोल्झमन कॉन्स्टंट असतो, याला कायम रिलेट करायचं विथ मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट याला कायम रिलेट करायचं विथ टोटल मास किंवा मॉलिक्युलर वेट. आता फॉर 1 मोल ऑफ गॅस पी व्ही इज इक्वल टू RT. मग हा फॉर्म्युलाला अंडर रूट 8 PV अपॉन पाय एम. आता व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास इज नथिंग बट 1 अपॉन डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग 1 अपॉन डेन्सिटी व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास म्हणजे 1 अपॉन डेन्सिटी आलं. तर मग आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळाला 8P अपॉन पाय रो. ओके, सो दीज आर फॉर्म्युलीज फॉर मीन व्हिलॉसिटी. लक्षात आलं. मीन व्हिलॉसिटीला डिफाईन कसं करतात, mathematical average of velocity possessed by individual gas molecule at given temperature is called as mean velocity. mean velocity चं पहिलं रिलेशन आलं अंडर रूट 8 kT अपॉन पाय एम. दुसरं रिलेशन आलं 8 RT अपॉन पाय कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे टोटल मास, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. ओके, पी व्ही इज इक्वल टू RT असतं, त्यामुळे मी RTला रिप्लेस केलं पी व्हीनं. सो हे आलं अंडर रूट 8 PV अपॉन पाय कॅपिटल एम. व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास इज नथिंग बट 1 अपॉन डेन्सिटी. त्यामुळं दुसरं रिलेशन आलं 8P अपॉन पाय रो. ओके, सो दिस इज मीन व्हिलॉसिटी. मग पुढचं आहे मीन स्क्वेअर व्हिलॉसिटी. मीन स्क्वेअर व्हिलॉसिटी. ओके, सो mathematical average of square of velocity possessed by individual gas molecule at given temperature is called as mean square velocity. A mathematical average of velocity possessed, mathematical average of square of velocity possessed by individual gas molecule at given temperature is called as mean square velocity. So C square mean is equal to आलं C1 square plus C2 square up to
Cn square divided by n. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी कसं डिफाईन करायचं? अ मॅथमॅटिकल ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी पजेस बाय इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्यूल ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता पुढचं आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी यालाच म्हणतात RMS व्हेलॉसिटी. अ स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, अ स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज RMS व्हेलॉसिटी. सो CRMS इज इक्वल टू अंडर रूट C स्क्वेअर मीन. सो मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आली, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आली C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर अप टू Cn स्क्वेअर डिवायडेड बाय n. आता RMS व्हेलॉसिटीचे रिलेशन आपल्याला डेरिवेशन या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत, या टॉपिकमध्ये प्रूव्ह करायचे आहेत. आता मी फक्त फॉर्म्युले लिहितो. सो RMS व्हेलॉसिटी असते अंडर रूट 3kT अपॉन स्मॉल m. K अपॉन m म्हणजेच R अपॉन कॅपिटल M. मग RMS व्हेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आला, हे आलं 3RT अपॉन कॅपिटल M. बरोबर आहे, 3RT 3K पहिला फॉर्म्युला होता 3KT अपॉन स्मॉल m. K अपॉन M म्हणजेच R अपॉन कॅपिटल M. M म्हणजे टोटल मास आणि हे M म्हणजे मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. मग दुसरं रिलेशन आलं अंडर रूट 3RT अपॉन कॅपिटल M. बरोबर आहे. आता RT इज इक्वल टू PV, त्यामुळे अजून एक रिलेशन आलं अंडर रूट 3PV अपॉन कॅपिटल M. V अपॉन M म्हणजे 1 अपॉन रो, मग हे आलं अंडर रूट 3P अपॉन रो. सो दीज आर रिलेशन फॉर RMS व्हेलॉसिटी. ओके. आता बघा, ॲट गिवन टेम्परेचर गॅस मॉलिक्यूल पजेस डिफरंट व्हेलॉसिटीज. बरोबर आहे. व्हेलॉसिटी पजेस बाय मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी पजेस बाय मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. मी काय म्हटलं बघा, ॲट गिवन टेम्परेचर डिफरंट गॅस मॉलिक्यूल पजेस डिफरंट व्हेलॉसिटी. पण खूप सारे मॉलिक्यूल असे असणार आहेत की ज्यांची व्हेलॉसिटी कॉमन आहे, ज्यांची व्हेलॉसिटी सेम आहे. तर मॅक्झिमम मॉलिक्यूलनी पजेस केलेली व्हेलॉसिटी त्याला म्हणतात मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. अ व्हेलॉसिटी पजेस बाय मॅक्झिमम नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. सो मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी फॉर्म्युला असतो अंडर रूट 2KT अपॉन स्मॉल m. K अपॉन M म्हणजे अंडर रूट K अपॉन M म्हणजे R अपॉन कॅपिटल M. सो हे आलं 2RT अपॉन कॅपिटल M. ओके. देन RT इज इक्वल टू PV. सो इट इज 2PV अपॉन कॅपिटल M. V अपॉन M म्हणजे रो, म्हणजे हे आलं अंडर रूट 2P अपॉन रो. लक्षात आलं. दिस इज मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी पजेस बाय मॅक्झिमम नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. ओके. मग आता जनरल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस हे काल सांगायचं राहिलं होतं. तर जनरल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस काय असणार आहेत? गॅसेस आर होमोजिनियस. बरोबर आहे. गॅस हॅज लो डेन्सिटी, दे कॅन इझिली कॉम्प्रेस ऑर एक्सपांड. बरोबर आहे. दे कॅन लिक्विफाय ॲट लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर. गॅस मॉलिक्यूलला तुम्ही जर कंटेनरमध्ये घेतलं, दे एक्झर्ट प्रेशर ऑन वॉल ऑफ कंटेनर. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ गॅसियस स्टेट. ओके. प्रॉपर्टीज ऑफ गॅसियस स्टेट काय काय सांगितलं मी? गॅस हॅज लो डेन्सिटी. ओके. दे आर होमोजिनियस. दे कॅन कॉम्प्रेस ऑर एक्सपांड इझिली. They can liquefy at low temperature and high pressure. Mass, volume, pressure and temperature of gas are measurable
आणि ह्यांच्यामधलं रिलेशन म्हणजेच काय असणार आहे, आयडियल गॅस इक्वेशन असणार आहे. लक्षात आलं, पी व्ही इज इक्वल टू आर टी किंवा पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग आता आपल्याला इम्पॉर्टंट स्टडी करायची ते म्हणजे अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅस. अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅस. ओके, हा बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. ओके, बोर्डला हा बऱ्याच वेळेला विचारलेला क्वेश्चन आहे, अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅस. तर पहिला अझम्पशन सांगतो, अ गॅस is supposed to be made up of large number of minute, rigid, spherical, elastic particles, elastic point masses called as molecule. पहिला assumption, a gas is supposed to be made from extremely large number of minute, rigid, spherical, elastic point masses called as molecule. आता मी पुन्हा एकदा सांगतो, गॅस मॉलिक्यूल असणार आहेत, दे आर मायन्यूट, याचा अर्थ त्यांचं व्हॉल्यूम कसं असेल, कम्पॅरेटिव्हली स्मॉल. बरोबर आहे. दे आर रिजिड. आता बघा, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. गॅसचं व्हॉल्यूम अगदीच कमी आहे. बरोबर आहे. तर किंवा मॉलिक्यूल आहे, गॅस मॉलिक्यूल आहे, त्याचं व्हॉल्यूम अगदी कमी आहे. याचा अर्थ त्यांची डेन्सिटी कशी असेल, कम्पॅरेटिव्हली लार्ज. म्हणून काय म्हटलं, रिजिड. सो गॅस मॉलिक्युल्स आर रिजिड, दे आर मायन्यूट इन साईज, म्हणजे त्यांचं व्हॉल्यूम निग्लिजिबली स्मॉल असेल. दे आर रिजिड, याचा अर्थ त्यांची डेन्सिटी कम्पॅरेटिव्हली लार्ज असेल. बरोबर आहे. दे आर स्पेरिकल, इलॅस्टिक, याचा अर्थ वेन टू गॅस मॉलिक्यूल कोलाइड विथ इच अदर, कोलिजन इज परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन, सो देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी. अँड दे आर पॉइंट मासेस. सो पहिला अझम्पशन, अ गॅस इज सपोज टू बी मेड फ्रॉम extremely large number of minute, rigid, spherical, elastic point masses called as molecule. Okay, at given temperature gas molecules are always in random motion. They possess different velocities in different direction. Okay, second assumption, at given temperature gas molecules are in random motion. They possess different velocities in different direction. Third assumption, all molecules of given gas are identical. Okay, all molecules of given gas are identical. Okay, then during the random motion gas molecule will continuously collide with each other, and due to collision direction of motion will abruptly change. Okay, मी काय म्हणतोय बघा, ॲट गिवन टेम्परेचर gas molecules are in random motion. During random motion they collide with each other, and collisions are perfectly elastic collision. So due to collision direction of motion of gas molecule will abruptly change. Okay, in between any two successive collision molecule always travel along straight line path in which magnitude as well as direction of their velocity will always remain constant. Okay, आता टाइम इंटरवल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन याला म्हणतात रिलॅक्सेशन टाईम. टाईम इंटरवल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन याला म्हणायचं रिलॅक्सेशन टाईम. आणि ज्या ॲक्च्युअल टाईमसाठी कोलिजन होतं त्याला म्हणतात टाईम ऑफ इम्पॅक्ट. सो ॲज कम्पेअर टू टाईम ऑफ इम्पॅक्ट रिलॅक्सेशन टाईम इज कम्पॅरेटिव्हली लार्ज. ओके, हे अजून एक अझम्पशन. देन time taken, the time of impact is very small as compared to relaxation time, किंवा time of impact is very small as compared to total time interval between any two successive collision. Intermolecular force of attraction is negligible and intermolecular distance is comparatively large. Okay, हे अजून एक assumption. Then पुढचा assumption, actual volume possessed by gas molecule is very small as compared to size of container. Actual volume possessed by gas molecule is very small as compared to total volume of container. Okay, then average kinetic energy of gas molecule is directly proportional to
their absolute temperature. Average kinetic energy of gas molecule is directly proportional to their absolute temperature. So these are assumptions of kinetic theory of gas. मी पुन्हा एकदा रिपीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी अगोदर गॅसिय स्टेट आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक सांगतो. तर गॅस हॅज लो डेन्सिटी. ओके, then gases are homogeneous, they can expand or compress easily, they can liquefy at low temperature and high pressure, then volume, mass, temperature, pressure of gas are measurable properties, we can measure them. त्यानंतर आपण स्टडी केले अजम्पशन्स ऑफ केटीजी. पहिलं अजम्पशन हे बोर्डला 3 मार्कचा क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला कमीत कमी 6 अजम्पशन लिहायचे. सो पहिलं assumption, a gas is supposed to be made from extremely large number of minute, rigid, spherical, elastic point masses called as molecules. Okay, molecule of given gas are identical in all cells. At given temperature, gas molecules are in random motion. They possess different velocities in different direction. During random motion, gas molecules collide with each other and collisions are perfectly elastic collision. So there is no loss in kinetic energy of gas molecule due to collision. Okay. In between any two successive collision, molecule always travel along a straight line path. Okay. In which magnitude of its velocity as well as direction of motion is constant. Okay. Then as compared to relaxation time of impact is very small. किंवा असं म्हणूयात the time for which actual collision will takes place is very small as compared to time interval between any two successive collision. Okay. Then intermolecular force of attraction is negligibly small and intermolecular distance is comparatively large. Actual volume possessed by gas molecule is very small as compared to total volume of gas molecule. Then as compared to gas molecule. तर हे होते अजम्पशन. आणि एक लास्ट इम्पॉर्टंट राहिलं, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, तर हे अजम्पशन आपल्याला यूज करायचे इन ऑर्डर टू स्टडी कायनेटिक थेअरी ऑफ गॅस. लक्षात आलं. तर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल विल ऑल्सो इन्क्रीज. याला म्हणतात कायनेटिक इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर. लक्षात आलं. कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर molecule gain additional thermal energy. As a result of this, their internal energy increases, and due to increase in internal energy, their average kinetic energy will also increase. So याला म्हणायचं कायनेटिक इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर. क्लिअर झालं. तर हे अजम्पशन्स होते. आता बघा, माझ्याकडे एक कंटेनर आहे. माझ्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर एन्क्लोजेस अ गॅस. आता ह्या कंटेनरच्या आतमध्ये जे गॅस मॉलिक्युल्स आहेत दे आर इन रँडम मोशन. दे कोलाइड विथ इच अदर ॲज वेल ॲज विथ द वॉल ऑफ कंटेनर. आता हा मॉलिक्यूल आहे, हे कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे. सो फक्त डिरेक्शन ऑफ मोशन रिव्हर्स होणार, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी वी रिमेन सेम. बरोबर आहे ना. आता एका कंटेनरमध्ये मी गॅस मॉलिक्यूलला एन्क्लोज केलं आहे. गॅस मॉलिक्यूल कंटिन्युअसली कोलाइड होत आहेत विथ रिस्पेक्ट टू इच अदर ॲज वेल ॲज विथ द वॉल ऑफ कंटेनर. आता कंटेनरच्या वॉलसोबत कोलाइड झाल्यामुळं त्या वॉलचा मोमेंटम चेंज होतोय. आता चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट फोर्स. सो फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. gas molecule continuously collide with wall of container due to collision between wall and gas molecule. Momentum of wall will change. Rate of change of momentum is nothing but force.
ॲज अ रिझल्ट ऑफ दिस गॅस मॉलिक्यूल विल एक्झर्ट फोर्स ऑन वॉल ऑफ कंटेनर. आता प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. देअरफॉर गॅस मॉलिक्यूल विल एक्झर्ट प्रेशर ऑन वॉल ऑफ कंटेनर. आता पुढचं जे डेरिवेशन आहे त्या डेरिवेशनमध्ये आपल्याला प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल स्टडी करायचं आहे, प्रेशरचा फॉर्म्युला ऑब्टेन करायचा आहे. ठीक आहे, तोपर्यंत थांबूया.